हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल गाईज. आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ अर्धा उभा झालेला आहे, म्हणजे अर्धा उभा शूट केला आणि अर्धा आडवा शूट झालेला आहे, कारण आमचा काही इरादाच नव्हता. आज आपण कुठेच नाही गेलेलो आहे, फक्त घरात बसल्या बसल्या ब्लॉग बनवलेला आहे. फक्त मी आणि सोनी आदू आहे, पण मी झोपलेली ती. सो प्लीज सो गाईज, तुम्ही आजचे दिवस प्लीज ऍडजस्ट करून घ्या, पण तुम्ही खूप एन्जॉय करशाल हा व्लॉग. तुम्ही पहा फक्त. सॉरी, पण आमच्याकडून चुकीतून पहिले व्लॉग बनले, नंतर आम्ही स्टार्टिंग करतो. सॉरी गाईज. आणि खूप मोठं भांडण पण झालेले माझं. हो गाईज, तुम्ही नंतर जाऊन पाहू शकता. कॉमेंट मध्ये नक्की सांगा कोण बरोबर होतं आणि कोण चुकीचं होतं, कोण बरोबर होतं आणि कोण चुकीचं होतं. गाईज हा खूप मोठा अत्याचार आहे. कोण बरोबर आणि कोण चुकीचं असं गाईज ते नाही. One eternity later. रंगपंचमीला काय करायचं मग? गोड पटकन. रंगपंचमीला रंग खेळायचे. अजून काहीच नाही. अभ्यास करायचंय, कारण की सोमवारी पेपर आहे. पेपर या पारचा, याला अभ्यास करायचा आहे. सॉरी, याला रंग खेळायचे. Inky Pinky Funky, Daddy bought the donkey. अभ्यासच करणार ना पेपरची वेळी अभ्यासच करणार ना, बाकी काय करणार आहे. किती वेळ रंग? उद्या रंगपंचमी, यामुळे आम्ही उद्या रंगपंचमीच खेळणार आहे. पेपर पुढच्या वर्षी पण द्यायचे, पण रंगपंचमी आत्ताच खेळायची यांना. मग किती वेळ अभ्यास करशील? किती वेळ रंगपंचमी खेळायची? रंगपंचमी 2 तास, अभ्यास 5 तास. पण आई तर मला म्हटली होती यांनी 1 तास खेळून दे. आई जाऊन दे. आता मी आईला व्हिडिओ दाखवणार. तू धडधडीत व्हिडिओ मध्ये बोललेला आहे का आईला जाऊ दे म्हणजे? मी सांगणार आहे आईला. तुला काय वाटलं मी तुमच्या टीम मध्ये का? तुमच्या टीम मध्ये नाही मी आईच्या टीम मध्ये. बोल पटकन, चाल. काय आईने मला 1 तास सांगितलेले फक्त खेळून दे. रंगपंचमी पुढच्या वेळेस कधी येईल? आता पुढच्या वर्षीच येईल, लगेच येईल. 11 महिन्यात, 12 महिन्यात रंगपंचमी. 12 महिने किती मोठ राहतात. काय मोठी बेटी नाही राहत 12 महिने. राहत्या नाही राहत्या नाही. 12 महिने खूपच मोठं सोनू पुढच्या वर्षी पण रंग खेळता येतील. पेपरला मार्क कमी पडले ना तर पाय. प्रायोरिटी बघा गाईज, प्रायोरिटी. रंगपंचमी नाही काही गरज नाही. नको ते पेपरला तुला मार्क कमी पडलो मला बोलतील सगळे, कारण मीच आहे तुमच्या सोबत खेळायला. अभ्यास करा, पुढच्या वर्षी रंगपंचमी खेळू आपण. उद्या पण खेळायची. उद्या नाही खेळायची नाही. हो, अभ्यास करा. आम्हाला आमची मम्मी घरच्या बाहेर निघून देत नव्हती रंगपंचमीच्या टायमिंगला. पेपर राहायचे. आम्ही सहन केलंय आमच्यावर जो अत्याचार झालाय तो. तुम्ही का असे? तुम्ही पण अभ्यास करायचा, आम्हाला अभ्यास करायला लावले तेव्हा. आता तुम्ही अभ्यास करायचा. हमारे पर अत्याचार, आमच्यावर अत्याचार होते. तुझ्यावर झालेच नाही अत्याचार आमच्यावर झाले जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा. तुम्ही नाही खेळायचं. मी पण तुमच्यावर अत्याचार करणार. माझ्यावर अत्याचार झालेले मी लहान होते तेव्हा. ही व्हिडिओ आत्याला दाखवली पाहिजे. आमच्या आत्तीने केलेले अत्याचार आत्या काहीच म्हणणार नाही. तुमचा काय? आम्ही आमचा अभ्यास करतो, तू नसेल करत. अभ्यास करून आम्हीचा झालेला जरी असला ना तरी पण आम्हाला ठेवून देत नव्हते पेपरची टायमिंगला. आता त्याची आमची काही चुकी नाही. मग नाही कस काय आम्हाला नाही खेळून देईल? तुम्ही पण नाही खेळायचं. मी नाही बघू शकत. मी उशी मारली ना, आता नाही खेळणार. मी खेळून जाणार होते तुम्हाला, आता नाही खेळणार. मी उशी माझ्या धडधडीतून डोळ्यात लागलेली इथं. माझा डोळा दुखतोय. खूप मोठं खोटं बोलत ही. माझा डोळा दुखतोय गाईस. एवढं मोठं खोटं आतापर्यंत मी कधीच नाही पाहिलेलं. माझा डोळा दुखतोय. खोटं, खूप मोठं माझा डोळा फ्रॅक्चर झालाय सोनू. एक 100 ग्रामची उशी लागलेली. 100 ग्रामची नाही, पण दिवशी माझा डोळा दुखतोय. 100 ग्रामची उशी नाही तर डोळा दुखू शकत नाही. कशी हट्टी कट्टी बाई. हट्टी कट्टी हो नाही. हो सोनू मी नाजूक मुलगी नाही दिसत तुला? मी
हसला का बरं? हसला का बरं? हे गट्टी गट्टी व्हायची नाजूक. एक गट्टी गट्टी व्हायची ना नाजूक म्हणतीये. नाचत नाही. हसू राहिला मला. एक खट्टी खट्टी बाई पहिल्यांदा पाहिले खट्टी खट्टी मुलगी तिला नाजूक म्हणतीये. असं होऊ नाही शकत. जाऊ दे, माझा डोळा फ्रॅक्चर झालाय. त्या पार्टी कटी बाई तिला नाजूक म्हणते, डोळा फ्रॅक्चर झाला म्हणते. मग होऊ नाही शकत का? नाही, का बरं? ती उशी केवढी तू केवढी, ती उशी एवढी एवढी मग 100 ते लागू ग्रामची. नाही शकत, डोळा नाजूक माझा. ती उशी 100 ग्रामची 100 किलोची. आता नाही खेळायची. कॅन्सल. तुम्हाला मी दोघांना रूम मध्ये कॉन्टॅक्ट लागते. आज तुला बाहेर निघून दे, पण तुला बाहेर निघून द्यायला दिसून मी. आता तुम्हाला काय म्हणतात 100 किलोची म्हटला. हा 50 सुद्धा नाही रे माझं. 50 सुद्धा नाहीये. हिचं 70 असं माझं. 70 सुद्धा नाहीये माझं. मग 90 असं. अरे काय बोलतो सानिया, तू नाही निघायचं बाहेर. उद्या मी का तुला बाहेर निघून देईल, पण तुला बाहेर निघून द्यायला. हा 100 किलोची म्हणला मला. हा आमच्या अत्याचार होते. एक बाई तिला 50 किलोची मानती, खरं ती 100 किलोची असून. एवढं खोट आहे. आतापर्यंत एवढं खोटं मी कधीच नाही पाहिलेलं काही. माझी लिप्स बघा गाईच, नवीन लिप बाम. गाई तिने लगेच विषय बदलला. म्हणजे मान्य करती 100 किलोची गाई नाहीये. आहे. गाई चालू वजन काटा मला वजन गाई तिने विषय बदलला म्हणजे मान्य करती 100 किलोची आहे. नाहीये मी. आहे नाही मला माहिती. तुला काय माहिती, तू असशील 100चे सोने. मी नाही. तूच आहे 100ची. मी आपला 30 आहे. किती? मी 30 किलोच आहे आणि 100 किलोची. 100 याची दिसते, 30 माझी दिसते. गाईज आता शिक 3रीला आहे. तिसरी बास रे. समोरच्याला पण खरं वाटलं पाहिजे. बास बघणारे म्हणजे बाशी किती पागल आहे. आम्ही सगळं कळत असून पण खोटं खोटं बोलते. गाईज आम्ही 3रीला आहे. ही खोटं बोलतीये. मी कितीला आहे मग? ही आता 10वीला असून 100 किलो वजन आहे. व्हिडिओ बंद झाला तुला असं हाणणार आहे मी. असं हाणणार आहे ना. गाईज तुम्हीच ऐकून घ्या, व्हिडिओ बंद झाल्यावर माझ्यावर अत्याचार होणार काही नाही तेवढं गाईज. तुम्ही पाहून मारून त्याला. गाईज मारणार आहे व्हिडिओ बंद झाल्यावर. वाचवा, कमेंट करून वाचवा तुम्ही आम्हाला. जोपर्यंत कमेंट येते ना तोपर्यंत तो कार्यक्रम झालेला राहणार. त्या पण गाईज काय धमक्या देते आम्हाला. सरासर धमक्या. एका छोट्या पोराला एक मोठी पोरगी धमकी देत आहे. आता हे काय शोभत. एक सीबीएसई 10वीची पोरगी एका छोट्या सेमीच्या पोराला धमकी देते. एक आता मी काय करू इथं. आता मी याला मारू पण नाही शकत. ती केवढी मी केवढा घाबरते ना. थांब 2 मिनिट. A few moments later. आता काही मी छोटा 100 किलोची. याला लागणारच होतं टिप बाम. हे काय आम्ही आपला 30 किलो. मग आम्हाला नाही लागणार काही. गाईज आपण कशी तोंड करते. खरं बोलल्यावर तोंड नेहमी असंच होतं. शांतच पडून जाते. याच्यामुळे काहीच बोलत नाही गाई. या गाईचं तोंड डायरेक्ट शांतच होऊन जातं. आता गाईज तुम्हीच सांगा, कोणाचं काही खरं असल्यावर काय रे. आम्ही 30 किलोच आहे. ही पोरगी ही हट्टी कट्टी बाई 100 किलोची दिसतंय त्यांना तोंडावरून. गाईची 100 किलोची. तुम्हाला वाटत गाईज. गाईज तुम्ही पाहाय ही किती किलोची तुम्ही पाहू शकता आरामशीर म्हणजे. गाईज आहेत अशी गाईज. अशी म्हणजे काय 100 किलो. तेच खरं वल्लरीचं तोंड अजून जातं. तुम्ही वाचवा मला.
ही नंतर जो मला मारू सुद्धा शकते 100 किलोची बाई, आता 30 किलोच्या पोराला. ही 10वीची पोरगी आणि मी 3रीचा पोरगा आहे. मी 3रीचा पोरगा. मागच्या ब्लॉग मध्ये ही मला सरासर धमकी देत होती. एक 10वीची CBSE पोरगी, एक 3रीच्या सेमीच्या पोराला, एक 3रीच्या पोराला धमकी देत होती गाई. आणि मला धमकी देत होती, आता तुम्ही ना, आता हा ब्लॉग संपल्यावर मी तुला मारणार आहे, आता काही कमेंट येऊ सर, मी तू देव सर तू गेलाय गाई, अशी बोलत होती. आता तुम्हीच सांगा, खरं हिने खरं ऐकलं तिचं तोंड नाही, मी असंच होऊन जात ना. हे बघा काही चिडली ही. खरं गाई गायत्री खरं बोलली नाही, मी अशीच चिडती गाई. तर बघा आता कशी पाहायची. हा ब्लॉग पोस्ट नाही काढला. काढतोच काय नाही. पण तुम्हाला 100 किलोची म्हटलं 100 घालायचं नाही पण 100 किलोची. खरं बोलायचं तोंड असंच होतं काही. खरं बोलायचं सगळ्यांचं तोंड असंच होऊन जातं. खोटं बोलल्यावर ते नाही आपली ताईच काढलं, तू पण कमी असं तसं. आणि खरं बोलल्यावर ते आपल्याला बोलतं पहिले स्वतःच पाय, नंतर माझ्याकडे लक्ष दे. गायची बोलली नाही गाई स्टार्टिंगला तुम्ही कमेंट करून सांगा स्टार्टिंगला बोलली की नाही की थांब मी 100 तोंडावरूनच पाहून घ्या कोण कमी कोण जास्त. आज तुम्ही सांगा खरं कोणाचं वाटतंय तुम्हाला, माझं का तुमचं? कमेंट करून सांगून द्या तुम्ही. त्यांचं कसं काय खरं राहील, माझं पण तुझं. हा आमच्या दोघांचं तुम्ही सांगा गाई. आता माझ्यावर अत्याचार होतो इथं. गेलाय तू सोने आता. तू माझ्यावर अत्याचार या बघ गाईची सर धमकी देते गाईची मला. गाईच पाहून घ्या तुम्ही, जी मला सरासर तोंडावर धमकी देते तुमच्या समोर. आता पहा तुम्हीच पाहून घ्या माझ्यावर कसा अत्याचार होतोय. मी काहीच नाही करणार यार बरं का. गाईचं तर तोंड पहा तुम्ही. आणि तुम्ही सांगा माझ्यावर अत्याचार होतोय की नाही, कमेंट करून द्या सांगून. गाईस तुम्ही कमेंट करून द्या सांगून. ही खोटं बोललेली नाही मी आज होती, आणि खरं वालरीचं तोंड कसं होतं तुम्ही पाहून घेतले कसं. नाही गाईज हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. बाय बाय गाईज, नेक्स्ट ब्लॉग में.